हाय मित्रांनो, कशा आहात? मी विशाल जाधव, तुमचा मित्र. आणि मी आज ऑफिसला निघालेलो आहे सध्या. आणि कशा प्रकारे माझा रूट आहे आणि मुंबईचा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कशा प्रकारे दिवस कसे असतात. आणि आता आज जरा पाऊस कमी झाला आहे. 5-6 दिवस म्हणजे मागचे 8-9 दिवस झाले खूपच मुसळधार पाऊस चालू होता. आणि मी 8-1 दिवसानंतर मी आता ह्याला निघतोय, ऑफिसला चाललोय. मागच्या मी ट्यूसडेला गेलो होतो आणि थोडंसं आजारी पडल्या कारणाने थोडंसं 2-3 दिवस घरूनच गेलो. आणि त्याच्यानंतर जो पाऊस लागला, खूपच पाऊस होता. आता मी माझ्या घरून निघालेलो आहे. हा एरिया आहे ज्या ठिकाणी मी राहतो. या ठिकाणी बरेच दिवस झाले मी राहतोय आणि जवळपास इथून 25 किलोमीटर माझं ऑफिस आहे. आणि 2-3 दिवस झालं पाऊस असल्या कारणाने मी ऑफिसला काही गेलोच नव्हतो. आणि ऑफिसमध्ये पण 1 दिवस घरून गेलो होतं आणि 2 दिवस आम्हाला घरूनच आहे सध्या तरी. 2च दिवस ऑफिसला जायचं आहे. थोडंफार व्हायरल वगैरे होत राहतं या गोष्टी ज्या आहेत. तर ऑफिसला गेलं की थंड असतं आतमध्ये, पूर्ण AC असते आणि त्याच्यामुळं लवकर अटॅक होतो. म्हणजे कुणाला सर्दी झाली, खोकला असेल, काही असेल तर लगेच होतं ते आपल्याला पण. कारण की आतमध्ये ॲटमॉस्फिअर तसं असतं, खूप थंड असतं. बाहेर किती थंड असो, गरम असो, पावसाळा असो, काही असो त्याच्यामुळं काही एवढं हे नाही. आणि आता ते सेम मला घरी पण झाले, वाईफला झाले, मुलाला झालेलं आहे. खोकला, सर्दी, पडसं, ताप. आणि मुलगा जर सपोज आता ह्याला पण गेला, स्कूलला पण गेला, तरी तिथं पण चान्सेस आहेत बनण्याचे. एकाला झालं की व्हायरल सगळीकडेच होत असतं. ते सध्या मी निघालेलो आहे 8:45 वाजता. गाडी वगैरे करायला थोडा वेळच लागतो पार्किंगमधनं. तरी आज तेवढं काही नसल्या कारणानं फास्टमध्ये निघालो मी. आणि हा माझा रूट आहे ऑफिसला जायचा, बघू शकताय. आणि पाऊस एवढा असतो या ठिकाणी, रस्ते खूप 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 असे खराब होऊन जातात. थोडा जरी खड्डा पडला त्या ठिकाणी मग तो रस्ता पूर्णच गेल्यास पॅचच पूर्ण जातो. तर हा आमच्या एरियामध्ये सध्या रस्ता झालेला आहे. आणि आता बघा, पावसाचं खूप पाणी असं रस्त्यावरच येतं. कारण की ड्रेनेजची किती पण असतं ते खूप मुसळधार पाऊस या ठिकाणी पडलेला असतो. ड्रेनेज तर खूप छान प्रकारे आहे तिकडं. पाऊस पडला की लगेच निघून जातो. पण पाऊसच एवढा मुसळधार असतो की नाल्यामधनं पाणी बाहेर येतं. ठीक आहे, आता ह्याची चूक नाही येते. काही ठिकाणी नाले तुंबतात, पण या ठिकाणी नवी मुंबई साईडला खूप चांगल्या प्रकारे ड्रेनेजची सोय आहे. सध्या लेटेस्टमध्येच हा रस्ता झालेला होता. मागं खूप खराब होता, बघू शकता, छान आहे. आणि जवळपास माझ्या घरापासनं 2.5-3 किलोमीटर जे आपलं नवी मुंबई विमानतळ आहे ते आहे. आता आपण त्याच्या जवळूनच जाणार आहोत. साईडला जे आहे इकडं रेल्वेची पटडी आहे, ती उरण साईडला जाते. आपल्या पूर्ण देशातून जो माल बाहेरच्या देशामध्ये इम्पोर्ट होतो तो इकडनं होतो उरण. आता नवी मुंबई विमानतळाच्या ह्याच्यामधनं पण चालू होणार आहे तो. आणि त्याच्यासाठी नवीन लाईन पण टाकलेली आहे. चालू झाला असणार आहे, बिल्डिंगच्या मागच्या साईडलाच आहे बिल्डिंगच्या. कालपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे, पण कालपर्यंत खूप
बस होता, पण आधीमध्ये खूप असा झटके खूप मारतो, खूप मोठा पाऊस पडतो या ठिकाणी. दन ते बघू शकता. थोड्या वेळापूर्वी पाऊस झालेला आहे. समोरचा जो आहे तो मुंबई गोवा हायवे आहे. एक साईड आता इकडनं जो ब्रिज आहे, ब्रिज हायवेला जातो, एक गोव्याला जातो आणि एक उरण साईडला जातो. बघू शकता कसा रस्ता झालेला आहे, पूर्ण भगदाड पडल्यासारखं, कारण की इथं खूप पाणीचं असतं. अशामुळं आपली गाडी पण खराब होऊन जाते. या ठिकाणी पाणी साचतं कारणाने असं खड्डे पडलेले आहे मोठे. काही ठिकाणी कसं नियोजन नसतं, काही प्रॉपर काढून दिलेलं नसतं. बघा इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आता आपल्याला जायचं राईट साईडला. समोर बघू शकता एअरपोर्ट आहे. आपण लेफ्ट साईडला जाणार आहोत. जातो तिकडं कळंबोली, आणि एक जो आहे तो हा एअरपोर्ट. हे बघू शकता साईडला जे आहे लेफ्ट साईडला एअरपोर्ट आहे, नवी मुंबई. आता हे मुंबई साईडचं असल्या कारणाने इथले जे नेते आहेत, लोकनेते जे होऊन गेले, दिबा पाटील, त्यांच्या नावावर ठेवायला हवं बघायला गेलं तर. पण हे आपले राजकारणी लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणतं पण नाव घेऊन येतील या ठिकाणी. दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी देणार नाहीत ते. लढा त्याच्यासाठी चालू आहे, बघू काय होतं ते. आता जवळपास एक 10 ते 15 किलोमीटर, 15 नसेल 10 ते 12 किलोमीटरचं अंतर असणार आहे. हे बघा कसे स्पीड ब्रेकर लावलेले. आता कसं तुम्ही या हिशोबाने त्यांनी हे केलेलं आहे. नुसतं फार जाऊ नका, काही गरज नाही यायची. तुम्ही मोठे डिवायडर लावा. डिवायडर मीन्स स्पीड ब्रेकर घ्या, पण असे नको जे आपले नॉर्मल असतात. आता समोर एक गेट असणार आहे, एंट्रन्स गेट, जे मुंबई एअरपोर्टसाठी कनेक्ट आहे, म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी. आता एक ब्रिज राईट साईडला तुम्हाला दिसत असणार आहे. हा एक कळंबोलीहून ह्या गेटला येतो, आणि दुसऱ्या गेटसाठी एक नवीन ब्रिज केलं पुढंच आहे. असे 2 ब्रिज या ठिकाणी तुम्हाला दिसतील. पहिला ब्रिज राईट साईडला दिसत असणार आहे, आणि लेफ्ट साईडला जो गेट आहे, आता गेट क्रमांक सांगतो तुम्हाला त्याबद्दल काय केलं तिथे. बघा थोडे कार्गो टर्मिनल म्हणून आहे या ठिकाणी. फ्यूल फार्म म्हणून या ठिकाणी गेटमध्ये ते दिसतंय. आणि लेफ्ट साईडला जे टँक आहेत, मोठे फ्यूलचे टँक आहेत, या ठिकाणी पेट्रोल स्टोअर केलं जातं. आणि राईट साईडला बघू शकताय पूर्ण खाडीचा एरिया आहे, पाणी इथपर्यंत येतं. आणि आमची जी नदी आहे पनवेलची, गाडीची, ती पाणी सगळे या खाडीला येतं राईट साईडला. तुम्ही इकडं समोर एक गेल्यानंतर राईट साईडला बघू शकता एक ब्रिज आहे. त्या ब्रिजला हा ब्रिज कनेक्ट आहे, आणि समोर टर्मिनल 1ला तो कनेक्ट असणार. जवळ जास्त काही त्याची लांब दूर नाही, जवळच आहे तो बघायला गेला तर. हे सगळे आपल्याला कुठून कनेक्ट असणार आहेत, कळंबोली. बघू शकताय रस्ता कसा आहे. ज्यावेळेस रस्ता ओपन झाला त्यावेळेस आम्ही इकडनं जात होतो, आणि रस्त्याची दुरवस्था आहे. बघा गेलं तर ज्या हिशोबाने रस्ता व्हायला पाहिजे, एअरपोर्टचा रस्ता कसा पाहिजे, नॉर्मल रस्ता खूप चांगल्या प्रकारचा पाहिजे. म्हणजे बघू शकता रस्ता कसा आहे. सध्या पाऊस कमी असल्या कारणाने आता बघा समोर कुठं तरी पाऊस लागणार आपल्याला. आणि बघा रस्त्याची दुरवस्था. ओपन होऊन 4-5 महिने झालेले आहेत, एवढे पण नसते.
मध्ये ते पण बघू शकता. रस्ते कसे खराब पहिले करताना तेवढे विशेष केलेले नाही आहे, त्यामाने आहे बरं. आता समोर जो आहे तो पॅसेंजर टर्मिनल आहे, वर समोर गेट आहे. जवळपास बरंच काम असं एअरपोर्टचं आणखीन राहिलेलं आहे, तरी पण कार्यान्वित केलेला आहे हा एअरपोर्ट. गडबड केल्यानंतर काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, पावसाळ्यात गळतीला सुरुवात होते. 421.7 CNG संपलेला आहे. पण सध्या आहोत पेट्रोलवरती. 422 हे बघा तसे काय नसताना ठेवून दिलेले याची झटका फास्ट जात आहेत. तसं बघायला गेलं तर काही ट्रॅफिक नाही आणि नॉर्मल असं पाऊस थेंब दिसत आहेत, येत आहेत. हे बघा काचावरती कुठं ना कुठं समोर पाऊस लागणारच आहे. आणि या ठिकाणी जर कुठं जाम लागला, खूप भयंकर बेकार जाम असतो, कारण की वाहनं खूपच स्लो चाललेली असतात, पुढं जाता येत नाही. कास म्हणून या ठिकाणी लेफ्ट साईडला रेल्वे या ठिकाणी येते काही, कारण की इथं स्टोरेज वगैरे दिसतोय. रेल्वे इकडं आणखीन सर्दीचा इफेक्ट आहे, मला येतोय बघा. रस्ते बघा किती छान. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता एक खडी मशीन आहे. या ठिकाणून पूर्ण खडीची सप्लाय झालेला होता या ठिकाणी एअरपोर्टला. आणि असाच आतमध्ये पण असणार एक मोठा डोंगर होता वाळूचा, खडीचा, मिट्टीचा. बघू शकताय काही काही ठिकाणी किती असं मोकळं दिसतोय, आतमध्ये पण तसंच मोकळं आहे, कारण की बराच काम आणखीन पेंडिंग आहे. बघा रस्ते, आता समोर बघू शकताय तुम्ही पूर्वेला जातो रस्ता एक बेलापूर वाशी. आता आपल्याला त्या ब्रिजच्या खालनं जायचं आहे राईट साईडला, कारण की आपण जात आहोत घनसोली महापी MIDC एरिया. बघा आता समोर पण काही नव्हतं, पण कसला रस्ता गेलेला आहे, चालू आहे तर रस्त्याचं. इकडं लेफ्ट साईडला समुद्र आहे, कनेक्ट होतो तिकडं मुंबईला. राईट साईडला इकडं बेलापूर आहे. आता त्या बीच जाणार बघा. लेफ्ट साईडचं गाडी चालत असल्या कारण काय दाखवू शकत नाही. आपण नवी मुंबई जे महानगरपालिका आहे तिथून जाणार आहोत त्या ब्रिजच्या वरनं. समोर जो आहे तो
पाम बीचला रस्ता लागतो, 500 मीटर समोर असणार आहे तो. आणि आपण इथं राईट साईडला जाणार आहोत. लेफ्ट साईडला जो रस्ता जातो तो जातो पाम बीच, वाशी वगैरे. हा जो आहे तो डी वाय पाटील, ठाणे वगैरे जायचा असतो. मागच्या साईडला जो आहे तो उरणला जातो. समोर जो आहे तो जुईनगर, तुर्भे, घनसोली असा हा रोड जातो. हे बघा लेफ्ट साईडला जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग आहे. तिथून त्याच ब्रिजवर जातो आपण. समोर बघू शकताय थोडासा रस्ता या ठिकाणी खराब आहे. चांगला असला तर थोडा नॉर्मल असा खराब असतोच. कशा अडवला असेल आता. गाड्या जर एखादी अशी बंद झाली तर पूर्ण रस्ते, एखादी गाडी खराब झाली पूर्ण जाम होऊन बसतो. रस्ते पण असे असेल तर काय वाटत नाही. बघू शकता रस्ते कसे. त्याच्यापेक्षा आणखी रस्ता चांगला होऊ शकतो, करत नाही. खूप बजेट असतं रस्त्यासाठी, बाकीच बजेट खूप असतात. आता आपण जवळपास वंडर सिटी जी आहे नवी मुंबई उजळली त्या ठिकाणी जवळ आलेलो आहोत. आपल्याला किती वेळ आहे? 6 आणि ते जवळपास 8 असेल. 14 किलोमीटरला पहिला सिग्नल लागलेला आहे आपल्या घरापासून. जवळपास काही एवढी गरज नाही, तेवढी काही ट्रॅफिक नसते. आता बघा पुढं कशी ट्रॅफिक लागते. बंदर आहे उरण बंदर, तिकडनं माल इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो. बघा रस्ता. असं जायचं जाणं. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकताय वॉटर पार्क आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर एक रस्ता लागतो तिकडं जाणे. पावसामध्ये तो बंद असतो. नॉर्मल आपल्या मुलांना वगैरे कुठं फिरायला न्यायचं असतं इथं आणू शकतात. खूप चांगल्या अशा ॲक्टिव्हिटी या ठिकाणी असतात. पाळणा वगैरे म्हणा, भरपूर अशा गोष्टी आहेत या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी. या ठिकाणी निलगिरी गार्डन म्हणून आहे. हा लेफ्ट जो रस्ता जातो तो डायरेक्ट ह्याला इथंच म्हणजे चिटकूनच आहे. ते काय जास्त लांब जायची गरज नाही. पाऊस जो होता आता मुंबईला चालू, खूप जोराचा पाऊस होता त्या काळामध्ये. अशा वारं पण खूप सुसाट्याचं वारं होतं. पुराशी झाडं फांद्या झाडांच्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये. असा खराब रस्ता आहे. एका पडलेल्या पडून गेला
ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं आहे घनसोली. हा ब्रिजचा एक ठाण्याला जातो, एक वाशिमला जातो. समोर जो आहे तो MIDC ला जातो सरळ, जो आहे ब्रिजच्या खालून. ट्रक वगैरे येत आहेत, आपल्याला लिफ्टला जायचं आहे. हा उरण नाका म्हणतात त्याला. जवळपास आपण वाजलेले आहेत 9:09 या ठिकाणी पोहोचलेलो. जवळपास 25 मिनिटामध्ये आपण एक 16, 17, 18 किलोमीटरच्या आसपास आपण अंतर कापलेलं आहे. थोडंसं लवकर निघालं तर काय ट्रॅफिक तेवढी नसते. आता इथं बघा समोर ट्रॅफिक लागणार आपल्याला. आता आहे पूर्ण हा जो गाडीचा भाग दिसतो लेफ्ट साईडला, त्याच्या मागच्या साईडला DY पाटील स्टेडियम आहे. समोर बघू शकता तुम्ही मोठे मोठे असे खांब आहेत, लाईटिंगचे सोय आहेत. आपण लागलेलो आहोत पनवेल ठाणे रोडला. आज पाऊस नसल्या कारणाने बऱ्यापैकी मी फास्ट जातोय. नॉर्मली पाऊस लागला तर अशा रस्त्याच्या एकदम खालच्या साईडला खूप असं पाणी साचून राहतं आणि त्याच्यामुळं गाडी जास्त असं फास्ट जाऊ शकत नाही. आता हे बघा ट्रॅफिक लागायला चालूच झालेलं आहे, कारण की मोठे मोठे ट्रक वगैरे या ठिकाणी असतात. त्याच्यामुळं काय पुढं जाताच येत नाही कशाच प्रकारचं. खूप ट्रकना वगैरे असं खालून जायला पाहिजे, किंवा सकाळच्या टायमिंगला जो ऑफिसचा पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जाऊच द्यायला नाही पाहिजे, थांबायला पाहिजे. आता आपण एक साईड एखादी जास्त चला कुठं मोस्टली इथं ट्रॅफिक लागते म्हणजे लागते, जाताना पण आणि तिकडनं येताना पण. याच ब्रिजला सगळ्यांना जायचं असतं. त्याच्यामध्ये मोठे ट्रक पण या ठिकाणाहून जात असतात. त्याच्यामुळं बघा राईट साईडला एक मोठा ट्रक आहे. चालू केलेला ब्रिज चढण्यासाठी. नॉर्मल ब्रिज ह्याच्यापर्यंत थोडासा इश्यू आहे, आणि समोर पण असे बरेचसे असे ब्रिजचे कामं चालू आहेत. आता काय करतात काही माहिती नाही, चालू आहेत काम. आता हा जो आहे तो DY पाटील क्रॉस केल्यानंतर आपण पनवेलहून ठाण्याकडे जाताना किंवा वाशीला जाताना ब्रिज आहे, आणि त्याच्या ब्रिजच्या एक लेफ्ट साईडला जो आहे तो नेरूळ येतो. ब्रिज आपण क्रॉस केल्यानंतर जुईनगर येतो, जुईनगर. आणि एकदम जुईनगरच्या रेल्वे स्टेशनच्या जवळूनच आपण जातो पुढे. आपल्याला जाताना 2 स्टेशन एकदम चिटकूनच असतात रोडला. एक तर जुईनगर नाही, 2-3 आहेत तशी बघायला गेले तर. 4 आहेत, 4. पण आपण दोघांनाच क्रॉस करतो. एक आहे जुईनगर, दुसरा आहे तुरुबे, आणि कोपरखिरणीला आपण अलीकडनंच आपण क्रॉस घेतो, राईट वळतो डायरेक्ट आपण इकडं MIDC जातो. हा ब्रिज पुढचा येणारा जो ब्रिज आहे, हा ब्रिज गेला, मागचा गेला, दुसरा लागला. तर हा ब्रिज झाल्या जुईनगर येतो. समोर बघू शकता म्हाडाचे डेव्हलपमेंट चालू आहे. एकदम स्टेशनला चिटकूनच ती म्हाडाची डेव्हलपमेंट आहे. आणि काही कामं पण बघा, मला विजन 800 मीटरमध्ये असं एक पाठी पण दिसत असणार आहे. या ठिकाणी कामं चालू आहे, ब्रिज बसवतात असते या ठिकाणी. मला माहिती काय करायला माहिती असणार आहे. चला, तर आपण क्रॉस केलेला आहे, करत आहोत जुईनगर. हे समोर बघू शकता मोठा जुईनगरचा ब्रिज आहे. तिकडनं आपल्याला क्रॉस करायचा असेल तर स्टेशन
डायरेक्ट इकडं आहे. आता आपण जुईनगर क्रॉस केलेला आहे आणि समोर जे आहे आता रस्ते दिसत असतील, एक समोर एक ब्रिज दिसत असेल, एक खालून पण जात असणारे लोक दिसत असतील, म्हणजे गाडी दिसत असते. जो समोरचे ब्रिज दिसत आहे लेफ्ट साईडला जे जात आहे ते पूर्ण वाशीला जाणारा रस्ता आहे, तो पूर्ण मुंबईला वगैरे जात असतो. आणि हा जो आहे तो पण इकडं ठाणे, ऐरोली, घनसोली, खारघर इकडं त्या रस्त्यासाठी आपण वळी जातो. आपण जात आहोत घनसोली आणि राईट साईड लेफ्ट साईडला जो रस्ता गेलेला आहे तो आहे वाशी, सातपाडा वगैरे आहे समोर, आणि मुंबईला जाण्यासाठी तो आहे. आता खरी कसरत इथून चालू होते. बघा गेलं तर जुईनगरचा जो आपण DY पाटीलच्या समोरचा जो काही ब्रिज होता तो लवकरच क्रॉस केला. खरी कसरत या ठिकाणाहून आहे, कारण की ब्रिजवरून लोक नाही, ब्रिज तो वाशिवून इकडे येणार आहे जुईनगरला, आणि खालून आता हे लोक बघा लेफ्ट साईडला जाणारे, राईट साईडला जाणारे जे आहेत मध्येच घुसतात, म्हणजे फास्ट जात आहेत. मी बंद करायचं बघायला गेलं तर. आणि इथनं तुर्बेची ट्रॅफिक चालूच आहे, त्याच्या अगोदरच लागते, पण आज जरा मी लवकर आल्या कारणाने तेवढं काही हे नाही आहे, गर्दी दिसत नाही आहे, पण आहेच की गर्दी आता तरी पण. जवळपास घरून निघून मला 30 मिनिट झालेले आहेत, अर्धा तास झालेला आहे, अर्ध्या तासाच्या वरच झाले, 2 मिनिट एक्स्ट्रावर गेलेले आहे. आत्ता मी जुईनगरच्या समोर आलेला आहे. ते बघा, जर मी लवकर निघालो तर लवकर पोहोचेल ऑफिसला, पण आम्हाला ट्रॅफिक गाठते कुठं, जुईनगरला. जुईनगरच्या तिथं यावेळेस नव्हती काही, पण तुर्भे मस्ट आहे, ट्रॅफिक असणार म्हणजे असणारच त्या ठिकाणी. इश्क नॉनस्टॉप. एक जो रस्ता आहे आता ब्रिज एक लेफ्ट साईडला असणार आहे, तो येतो तिकडं वाशिवून येणारे लोक तिकडं ठाण्याला जाण्यासाठी, तो एक आहे. आणि नॉर्मल पनवेलहून येणारे, म्हणजे पनवेल साईडनं. आता जाताना गाड्यासाठी या ठिकाणी अलाऊ आहे, मोठ्या गाड्यांसाठी, बससाठी, पण येताना एक ब्रिज दाखवत तुम्हाला तिकडनं रिस्ट्रिक्शन आहे ट्रॅफिक रुंदी म्हणून, पण ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक आहे, त्याला काय हे लागत. बघा ट्रॅफिक कशी लागली, हे कशी लागते. नॉर्मल मोकळाच असतो रस्ता, म्हणजे आता हे सकाळचा टायमिंग, ऑफिसचा टायमिंग ठीक टाईम आहे, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक असतं. जरा त्या मोठे मोठे ट्रक वगैरे असतात. आता समोर जो आहे तो वाशीला जातो इकडनं पण, आणि आपण लेफ्ट साईडला जातो. ब्रिज आहे, त्या ब्रिजला वाशीला जातो रस्ता. आता हे समोर ब्रिज बघू शकता, काही गाड्या वरती जात आहेत, वाशीला जातो. आपण लेफ्टला जाणार आहोत. आता ही तुर्भीची ट्रॅफिक, तुर्भे नवी मुंबई. आता ही ट्रॅफिक तुम्ही असं घातलं तरच आहे काय, की नंतर मागचं येऊन पुढे जात ट्रॅफिकमध्ये.
समोर जो ब्रिज दिसतो तो आता आपण त्या ब्रिजला हे करून आले, राईट साईडला गेला होता, वाशी साईडला जातो तो. आणि लेफ्ट साईडला रेल्वे बघू शकता. हे बघा, एवढा रस्ता होता. काय काय ठिकाणी खड्डे असतात, त्याच्यामुळे थोडेसे मुंबईचे लोक फिरतात खड्ड्यामध्ये, पाहण्यामध्ये गाडी घालण्यासाठी. हे बघा, आता इथून चालू झाले लोक, हे दिसतंय तुम्ही रस्त्यावर येत असणारे. लेफ्ट साईडला जो आहे तो तुर्भेचा स्टेशन आहे. आणि हे बघा, हे लोक, हे असे लोक येतात. आणि अशा लोकांमुळे काय होतं की पूर्ण ट्रॅफिक होतं. आता हे एक नॉर्मल एक साईडला आहेत, असे पुढं 2-3 साईड असे आहेत. लोक मोठ्या मोठ्या ह्यानं पण येतात, ग्रुपनं येतात, व एकटं दुकटं असे जातात पुढे. त्याच्यामुळे पण असं खूप ट्रॅफिक होत राहते. आता जवळपास मला या ठिकाणून निघण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतील. खूप लवकर झालं तर, नाहीतरी असंच स्लो जावं लागेल. सध्या झालेले आहेत बघा 9:25. हे बघा, लेफ्ट साईडला मोठं स्टेशन तुर्भे, एकदम रस्त्याला लागूनच. रेल्वेच्या प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की बाबा याच्यामुळं या ठिकाणी खूप अशी ट्रॅफिक होते. अशा ब्रिजची पण निर्मिती केली पाहिजे, पण नाही त्या ठिकाणी ब्रिज एवढे आहेत ना. इथं बघ असलं. आता राईट साईडला ब्रिज दिसतोय, म्हणजे आपण त्या ब्रिजच्या एकदम एंडिंगला आलो. हा आलेला आहे ब्रिज वाशी. हे बंदच करायला पाहिजे, एक साईडलाच एंट्री पाहिजे बघायला गेलं तसं. त्या एंट्रीवरूनच लोक यायला पाहिजेत. लोक काय सरळ रस्त्यामध्ये घुसतात. हे ट्रॅफिक एकदम नॉर्मल आहे, जास्त काही नाही. काय करणार, कुणाला बोलणार आहे. गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे कामं. गव्हर्नमेंट आपण त्याच्यासाठी निवडून देतो. आणि प्रशासन पण आहे, प्रशासनानं पण याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण कुणाचं याच्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे, घेणं देणं नाही. आता राईट साईडला या ठिकाणी MIDC एरिया आहे, आणि त्या ठिकाणी खूप असे कंपन्याज वगैरे आहेत. त्या कंपन्यासाठी लोक या ठिकाणी येतात काम वगैरे करण्यासाठी. आणि पहिलंच सुविधा करून द्यायला हवी होती, पण आतापर्यंत ती दिलेली नाही. जशीच्या तशी रेंगाळत आहे. असाच आम्हाला दररोज टाईम लागतो ऑफिसला जायला. तुर्भे आता जवळपास मला घरून निघून झालेले आहेत 47 मिनिट झालेले आहेत. रेकॉर्डिंग पण चालू आहे. तर बघा किती वेळ लागतो. 42 मिनिट्स झालेले आहेत. 30-40 मिनिटामध्ये जवळपास मी पोहोचायला पाहिजे होतो ऑफिसला. ह्या ट्रॅफिकमुळं काहीच कळत नाही. आणि समोर पण असे एवढेही असतात ना, ॲटोवाले एकदम समोर आणतात, रॉंग रस्ता क्रॉस करणं. याच्यामुळे पण समोर खूप ट्रॅफिक असते. आता दाखवतो ते पण रॉंग साईडनं ॲटोवाले येतात, एक साईड इकडून तिकडे घुसतात. बघा आता गाड्या तर हालत नाही. अशा टायमिंगला काय करायचं.
काय करू शकतच नाही, बसायचं बस शांत थंड. एवढं कधी नाही लागत टाइम, पण आज खूपच लागतो या ठिकाणी. समोरच्या गाड्या पण चांगल्या असं जायला पाहिजे, त्या पण नाही निघत आहे. दोन झाले, आता आणखी 3 आणि 4 असं पुढं असे 3-4 आहेत. नाही आता 4 होते ना, 4 ते 5, त्यातले 2 गेले, 3रा आलेला आहे. आता हे बघा बॅरिकेटर वगैरे लावलेले आहेत साईडला, नेमकं होतंय काय हेच माहिती नाही. जवळपास 2-3 वर्ष होत आहेत त्याला. आम्हाला वाटतं काहीतरी चांगलं काम होतंय, ब्रिज वगैरे होणार आहे, पण माहिती नाही काय होतंय ते काय नाही. ते नुसतं हे ओपन करून ठेवलं, काहीतरी खोदून ठेवलं होतं. ते बॅरिकेड्स तसेच लावून तशीच कामं पेंडिंगमध्ये आहेत, तर कशामुळे आहेत माहिती नाही. त्याच्याकडे पण लक्ष देणारं पण कोणी. ते बघा राईट साईडला बघू शकता, पाणी साचलेलं आहे, अशानं डेंग्यूचे आजार होऊ शकतात. आणि लोक पण कचरा आणून या ठिकाणी सरळ आणून टाकतात. बघा समोर हे 4था, आणि या ठिकाणी बघा ऑटो कुठून आला, इकडून आला, घुसला मध्येच. ते स्टेशनला जाणार आतमध्ये. हे ट्रॅफिक पोलिसांचं पण या ठिकाणी नियंत्रण नाही आहे. आणि हे 3रा पॉईंट जो आहे तो ऑटोवाले बघितलं का, रॉंग साईडला कशी येतात, जाणारा माणूस कसं जाणार. हे बघा कामं काय होत आहेत काहीच माहिती नाही. आता आपण तुर्भे क्रॉस केलेला आहे, आपण जातोय कुठं, घनसोली. आता घनसोली MIDC जाणार आहे. आता या ठिकाणी आपले ठाणे, ऐरोली, रबाले, घनसोली, महापे, कोपरखेरणे, सविता, केमकी काय आहे काय मराठीमध्ये पण टाकतील सांगतात केमकी. तर आता आपण क्रॉस केलं आहे तुर्भे आणि कोपरखेरणीला जाणार आहोत आपण. स्टेशन पुढंच राहतं, एकदम 500 मीटरच्या अंतरावर स्टेशन, अलीकडनंच आपण राईट घेणार आहोत. आता हे जे राईट साईड आता हे दिसतं इकडं, एवढी गाडी आलेली, एकदम आतमध्ये गेलं की पूर्ण MIDC आहे. म्हणजे हा भागच पूर्ण MIDCचा आहे राईट साईडचा. आणि या ठिकाणी पण आपल्याला एक वाशीला जाण्यासाठी रस्ता आहे, आणि ठाण्यासाठी जो आहे तो लेफ्ट साईड, वाशीसाठी जो आहे तो राईट साईड. तो ब्रिज आपल्याला वरून जायचं, तर आपण इकडं जातोय ठाणे साईडला. आतमध्ये जाण्यासाठी चान्सेस असतात. पुढं जायचं असेल तर MIDC मध्ये राईट साईड. आणि समोरचा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला, तो ब्रिज आपल्या इकडनं येतोय, म्हणजे कोपरखेरणीच्या पुढून कनेक्ट होतो कुठं, पाम बीच रोडला, म्हणजे वाशी साईडला जाणार ब्रिज आहे. हा जो दिसतोय राईट साईडचा 1 वे आणि 2 वे दोन्ही पण आहे या ठिकाणी. पण नाही 2 वेच आहे, दोन्ही येणारे पण जाणारे, तिकडनं येणारे. पण मी पाम बीचला खूप गर्दी असते, त्या कारणाने मी येत नाही तिकडनं. पण हे बघा या ठिकाणी कशी सिग्नल लावलेलं आहे, पादचारी जे लोक जाणार आहेत रस्ता क्रॉस करतात त्यांच्यासाठी. असा सेम प्लॅन या ठिकाणी पण व्हायला पाहिजे, कुठं तुर्भे साईडला, तरच काहीतरी ताळमेळ लागू शकतो पुढं. नाहीतर अशीच गर्दी राहते, लोक तेवढा टाईम तर हे करतील, वेट करतील. आता आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट साईड गाडी ठेवायची आहे आणि समोरचा जो ब्रिज आहे तो ब्रिज क्रॉस करायचा. आता हे बघा या ठिकाणी एक वॉकिंग ब्रिज आहे, म्हणजे पादचारी मार्ग आहे. असे जे ब्रिज असते ते तुर्भेला पण गरजेचे आहे. आता या ठिकाणी बघा ऊन काढलेलं आहे, बहुतेक
वाशी साईडनं कुठून तरी येतोय हा, आणि आपल्याला हा ब्रिज वरती जायचे आणि आपण हा ब्रिज क्रॉस करून राईट साईडला जाणार आहोत MIDC मध्ये. तर समोरच कोपरखिरणी स्टेशन आहे. ते कोपरखिरणीच्या साईडला ज्या बिल्डिंग्स आहेत त्या दिसू शकतात तुम्हाला लेफ्ट साईडला, एकदम चिटकूनच आहे या बिल्डिंगच्या चिटकूनच, आणि आपण तोच क्रॉस करतोय. आता थोडंसं पुढं गेलं तर कोपरखिरणीचं स्टेशन येईल, पण आपल्याला पुढं नाही जायचं, आपल्याला आता हे MIDC आतमध्ये शिरायचं. त्या कारणामुळे आपण इथं आलेलो आहोत. आतापर्यंत मला कुठंच पाऊस लागला नाही, पण ढगाळ वातावरण आहे. बघू शकताय गाड्या. आता हा लेफ्ट साईडला कोकिलाबेन हॉस्पिटल होतं अंबानी. गर्दी बघू शकता या ठिकाणी. खूप अशा म्हणजे MIDC एरिया आहे, खूप असे लोक बाहेरून कामाला या ठिकाणी येतात. जवळपास बाहेरचेच लोक या ठिकाणी खूप आहेत, आउट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची तर कमीच असते. आता या ठिकाणी समोर फ्यूल स्टेशन आहे गॅसचं, महानगर गॅस. तर ते आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. मुंबईला जागोजागी आपल्याला असे फ्यूल स्टेशन्स दिसतील. स्टेशनमध्ये या ठिकाणी जरा खूप छान दिसतंय. बघू शकता. वाजलेले आहेत 9:44. गाडी चालत आहे गॅसवरती. मिळाले का व्यवस्थित? ओके. 8.48 बसलं, चांगलं बसलेलं आहे. 80 रुपये आहे या ठिकाणी. आता स्टार्टिंगला जो होता ऑइल क्रायसिसच्या अगोदर 82-80 काही ठिकाणी भेटायचं, आता डायरेक्ट 80 भेटतं. आणि हेच गावाकडं आमच्या 96 भेटतं. मुंबईला वगैरे, पुण्याला वगैरे जाताना कुठं 100 घेतात, कुठं 96, कुठं 98 रुपये डिपेंड आहे. आता मी आतमध्ये घुसलेलो आहे. तर पूर्ण MIDC एरिया आहे आणि कंपनी आहे त्या ठिकाणी. केमिकल कंपनी, वेगवेगळ्या अशा कंपनी या ठिकाणी असणार आहेत, म्हणजे असतात आहेत. मेसेज बंद केला आहे, मी बघतोय असं काय करतात. हे बघा काही ठिकाणी काम पण झालं बिल्डिंगचं. छोट्या असे लेफ्ट साईडला कंपन्या दिसतात ना, असे शेड दिसत आहेत, तसे टाईपचे शेड होते. पण आता बघा तेच कसे कन्वर्ट करतात मोठ्या कंपनीमध्ये. एक साईड रस्ता आहे का काय हा?
मागच्या वेळेस पावसामध्ये खूपच इश्यू झाला होता, खूप ट्रॅफिक झालं होतं, खूप पाणी पण होतं. काहीच लेफ्ट साईडला बघू शकता, या ठिकाणी महापे म्हणून एक इंडस्ट्रियल IT पार्क आहे घनसोलीमध्ये. तर त्याच्या मागच्या साईडनं जातोय आपण. किती मोठा महापेचा पण एरिया आहे, एकदम चिटकूनच आहे, लेफ्ट साईडला दिसते आपल्याला. कामामुळे लईच हे झाले या ठिकाणी. पावसानं उघड असल्यामुळं पावसाची बरं वाटतंय. नसता खूप धो पाऊस पडतो, ट्रॅफिक होतं, ऑफिसला जायला उशीर होतो. आता आम्ही 2-3 दिवस तर काही गेलोच नाही ऑफिसला, एवढा पाऊस होता. काल दुपारपासून पाऊस उघडलेला आहे आणि थोडा जरी पाऊस चालू झाला या ठिकाणी खूपच असं बेकार परिस्थिती होते. बघितलं का, समोर मोबाईल एका हातामध्ये आहे, गाडी चालवत आहे, साईट सुद्धा देत नाही. किती कमाल आहे. अशामुळेच असे ॲक्सिडेंट जे आहेत अशामुळे होतात. लोक रूल्स रेग्युलेशन्स फॉलो नाही करत प्रॉपर. हे बघा सगळीकडे बघून गाडी चालवावं लागतं. कोण कुठून कसंही सांगता येत नाही. आता आणि अशाच ह्या MIDC एरियामध्ये IT कंपन्या देखील आहेत आणि त्यातलीच आमची IT कंपनी L&T माइंट्री म्हणून या ठिकाणी शिरफाटा रोड जवळच आहे या ठिकाणी. गाडी चालवायची कशी, समोरच येऊन थांबतात बघा. त्या दिवशी या ठिकाणी तर मी ऑफिसला पोहोचलो अशा प्रकारे. जवळपास मला 52 एक तास 10 मिनिट लागलेले आहेत ट्रॅफिकमुळं. तसं तर पाऊस काहीच नव्हता. तर चला मग अशीच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.